नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं सत्ता शासन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। नवनीत राणा की दिल्ली चुनाव पर प्रतिक्रिया। पूर्व सांसद नवनीत राणा ने दिल्ली के मतदाताओं के साथ प्रधानमंत्री मोदी और अमित शाह को बधाई देते हुए धन्यवाद दिया। राहुल गांधी महाकुंभ को स्वीकार नहीं करते, वहां के स्नान को भी नहीं मानते। जो राम को नहीं मानते, हिंदुओं को नहीं मानते, उनका खाता भी दिल्ली चुनाव में नहीं खुला। केजरीवाल झूठी राजनीति करते हैं, वे भी चुनाव में सफल नहीं हो सके। इस तरह की प्रतिक्रिया पूर्व सांसद नवनीत राणा ने दी। नमस्कार, आपले आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शाहजींचं अभिनंदन। आणि सगळ्यात महत्त्वाचे जे दिल्लीचे मतदार आहे त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करण्याजोगतं आहे। कारण जे काँग्रेस पार्टीचे जे लीडर म्हणून आपल्याला सांगतात आहे, जे कुंभमध्ये महाकुंभाला मानत नाही, ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही, सनातनीय धर्माला मानत नाही, हिंदुस्थानचे हिंदू लोकांना मानत नाही, राम भगवानाला मानत नाही, असे काँग्रेसचे राहुल गांधीजींचं आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडलं नाही। आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल, ज्यांचा आज आपल्या स्वतःला निवडून आणू शकला नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे। तर मला वाटते राहुल गांधीजी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवालजी या दोघांना एक सगळ्यात मोठं संकेत आणि त्यांना जे जवाब उत्तर द्यायचं होता त्यांनी मतदारांना दिलं की जो हिंदुस्तान को मानेगा, जो राम भगवान में बिलीव करेगा, हिंदुस्तानियों के विचारों में बिलीव करेगा, हिंदुइज्म पे बिलीव करेगा, उसी के साथ ये हिंदुस्तान के मतदार खड़े रहेंगे, ना कि झूठी राजनीति के साथ एक विशिष्ट समाज की राजनीति करने वाले काँग्रेस और आप ज्या पद्धतीने यावेळी त्यांनी राजनीति केली, मला वाटते त्यांना उत्तर या सनातन्यांचा यावेळी दिल्लीमध्ये लोक मतदारांनी दिलाय। तर मला वाटते आमचे देशाचे प्रधानमंत्रीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन। अब तक के लिए बस इतना ही, पर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए सत्ता शासन न्यूज।